नमस्कार मित्रांनो, नेहमी जसं आपण भेटायला येतो त्या पद्धतीने आजही मंथनच्या माध्यमातून आपल्या भेटीशी आलोय। सर्व प्रेक्षकांना माझी किंवा माझ्याशी ज्या भेटीसाठी जे येतात किंवा यूट्यूबच्या माध्यमातून मला पाहतात त्यांना एक विनम्र विनंती आहे की मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप काही संदेश सोडतोय किंवा आपल्या जीवनाशी असणाऱ्या निगडित गोष्टींना कुठेतरी माझ्या बुद्धीला जेवढ्या पद्धतीने मला आकलन होत आहे त्या पद्धतीने मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। जर याची चर्चा आपल्या दोघांमध्ये झाली आणि आपल्या माध्यमातून काही कमेंट्स, आपले लाईक्स किंवा आपल्या माध्यमातून मिळालेले सबस्क्रायबर हे माझा उत्साह नेहमीच मला वाढवतील याची मला आशा आहे। त्यामुळे मित्रांनो, पहिल्यांदाच तुम्हाला आज मी बोलतोय, हात जोडून कळकळीची विनंती, व्हिडिओ पूर्ण पहा। आजचा जो येण्याचा कारण आहे, जे विषय आहेत, आज भारतीय पटलावर भारत देशाच्या या इतिहासात अशा दोन महाविभूतींचा जन्म झाला की त्या महापुरुषांनी सामाजिक चेतनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये आपली एक चांगल्या पद्धतीची ओळख निर्माण करून देशाच्या विकासामध्ये आणि देशाच्या जडणघडणीमध्ये पाया म्हणून स्वतःची प्रतिष्ठापना केली। असेच दोन विभूती म्हणजे पहिले म्हणजे महात्मा गांधीजी आणि दुसरे म्हणजे लाल बहादूर शास्त्री। या दोन नेत्यांच्या सामाजिक परिस्थितीचा आणि सामाजिक विचारांचा आणि राजकीय चळवळीचा जर थोडासा इतिहास आढावा घेतला तर आपल्याला अनेक अशा बाबी निदर्शनास येतात की आजच्या जीवनामध्ये ते अंगीकारण फार गरजेचं आहे। जेव्हा आपण सामाजिक जीवनामध्ये जगत असतो किंवा सामाजिक जीवन आपण अंगीकारतो तेव्हा ते सामाजिक जीवन अंगीकारताना आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या हे आपल्याला पार पाडणं गरजेचं असतं। जोपर्यंत आपण समाजाशी एकरूप होत नाही, समाजाशी मिळत नाही, तोपर्यंत सामाजिक परिस्थितीमध्ये आपल्याला बोलण्याचा अधिकार नसतो, हे या दोन नेत्यांनी दाखवून दिले। कारण यावेळेस मला तुकारामांचं खूप मोठं उदाहरण आठवतंय की तुकारामांच्या जवळ एक महापुरुष गेला आणि त्यांना सांगितलं की माझ्या मुलाला गुळ खाण्याचा खूप मोठी व्यसन जडलंय, त्याला गुळ खाल्ल्याशिवाय जर राहवतच नाही। जरा तुम्ही माझ्या मुलाला येऊन सांगितलं की गुळ नको खात जाऊ, गुळ हे शरीरासाठी बाधक असतं, अति गुळ खाणं, आणि त्यामुळे तुमच्या सांगण्यावरून तो गुळ खाणं सोडेल। तेव्हा तुकारामांनी त्याला 8 दिवसाची मोहलत मागितली आणि तुकाराम महाराज म्हणाले की 8 दिवसानंतर मी तुमच्या घरी येतो आणि तुमच्या मुलाला समजून सांगतो। त्या माणसाला प्रश्न पडला की 8 दिवसाचा वेळ तुकाराम महाराजांनी आपल्याला मागितला आणि तुकाराम महाराज हे 8 दिवसानंतर असं काय बोलणार आहेत माझ्या मुलाला की ज्यामुळे माझा मुलगा गुळ खाणं सोडणार। तेव्हा याच्या मागे सांगण्याचा फार मोठा उद्देश आहे। आणि तसंच तुकाराम महाराज त्याच्या घरी गेले 8 दिवसानंतर सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मुलाला सांगितलं, अरे बाबा गुळ खात जाऊ नको, गुळ हे शरीरासाठी बाधक आहे, शरीर अति गुळ खाल्ल्याने उष्णता वाढते आणि तुझ्या शरीरासाठी चांगलं नाहीये। आणि त्या मुलाने त्या तुकाराम महाराजांचा ते शब्द पाळला आणि त्याने गुळ खाणं सोडलं। आता ही गोष्ट त्या पुन्हा माणसाला बेचैन करत होती की ही एवढी साधी गोष्ट आणि एवढी साधी गोष्ट सांगताना तुकाराम महाराजांनी 8 दिवसाचा वेळ का मागितला। तर तेव्हा तुकाराम महाराज स्वतः म्हणले की बाबा जास्त गुळ खाण्याची सवय मलाही होती, तुझ्यामुळं मला गुळ खाल्ल्यामुळे उष्णता वाढते हे लक्षात आलं आणि ती सवय पहिल्यांदा मी माझ्या जीवनातून संपवली आणि नंतरच तुझ्या मुलाला येऊन त्या सांगण्याचा अधिकार माझ्याकडे आला, गुळ खात जाऊ नको। मग गुळ खात जाऊ नको म्हणल्यानंतर त्या माणसाच्या समोर सगळे प्रश्न निराकरण झाले आणि त्या माणसाने आपल्या पद्धतीनं आपली जीवनाची यात्रा सुरू केली। हे सगळं सांगण्याच्या मागे एकच उद्दिष्ट आहे माझं की जेव्हा सामाजिक परिस्थितीमध्ये एखादी सलोखा किंवा सामाजिक परिस्थिती बांधायची असते
तेव्हा समाजाशी त्या पद्धतीने आपली नाळ जोडली गेली पाहिजे. आणि या दोन्ही नेत्यांची नाळ ही समाजाशी जोडली गेलेली होती. समाज आणि सामाजिक जीवन यांनी खूप मोठ्या पद्धतीने स्वतःला सामाजिक पद्धतीने अंगीकारलं होतं. जेव्हा महात्मा गांधी 1920ला दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले आणि जेव्हा त्या एका रेल्वेगाडीने एक ठिकाणी प्रवास करत असताना त्यांना भारतीय परिस्थितीशी जेव्हा दर्शन घडलं आणि सामाजिक परिस्थितीमध्ये त्यावेळेस भारत हा इतका विकसितही नव्हता आणि विकसनशीलही नव्हता. तर इथल्या लोकांना, खूपशा लोकांना अंगभर कपडे सुद्धा मिळत नव्हते. तर त्यांनी त्या दिवशी आपल्या अंगावरचा जो अंगोछा होता त्या स्त्रीला पाण्याच्या माध्यमातून दिला, पाण्याच्या प्रवाहाच्या पद्धतीने तिला दिला. आणि त्या दिवशीपासून त्यांनी ठरवलं की माझ्या देशातल्या सर्व लोकांना अंगभर कपडे नाही आहेत, तर मलाही अंगभर कपडे वापरण्याचा अधिकार नाही. तेव्हापासून त्यांनी धोती आणि पंचा नेसण्याचा संकल्प मानला. आता एवढा मोठा नेता, एवढ्या बॅलिस्टर होऊन आलेला, दक्षिण आफ्रिकेतून आलेला, टाय सुटामध्ये राहण्याची सवय असलेला माणूस जेव्हा एका छोट्या गोष्टीनं आपल्या जीवनाशी परिणाम करून बदलतो, त्या पद्धतीनं सामाजिक चेतना ही त्याच्यासोबत कशी जुळते याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. तर दुसरे जो उदाहरण म्हणजे लाल बहादूर शास्त्री जेव्हा पंतप्रधान होते आणि पंतप्रधान पदावर असताना मिळणारं मानधन जेव्हा त्यांनी पाहिलं तर त्यांना त्या मानधनाच्या बद्दल थोडीशी शंका वाटली की अरे एवढं मानधन माझ्या जीवनाशी मला गरज नाही एवढ्या मोठ्या मानधनाची. माझं हे जीवन एवढ्या मानधनामध्ये माझं पूर्ण होत आहे आणि ते पूर्ण होत असताना मग मी माझ्या हे अतिरिक्त मिळणाऱ्या पैशाला मी माझ्या जीवनात आणून अपव्यय का करू, हा प्रश्न पण लाल बहादूर शास्त्रींना पडला. हे दोन उदाहरणं माणसाच्या जीवनात फार मोठी क्रांती घडून आणतात. जनचेतनेमध्ये स्वतःला सामाजिक जीवनामध्ये कशा पद्धतीने ठेवावं लागतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे दोन प्रसंग आहेत. आजच्या या पांढरबगळ्यांना या गोष्टीचं भान आहे का? ज्यांनी गांधीजींची पताका आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या सत्तेची फळं चाखली, त्या लोकांनी खरे गांधी हे सामाजिक परिस्थितीवर मांडलेच नाही, माझा स्पष्ट आरोप आहे. किंवा लाल बहादूर शास्त्री यांनी ज्या पद्धतीने आपले कार्यकाल घडून आणलं त्या कार्यकालामध्ये सामाजिक परिस्थितीवर लाल बहादूर शास्त्रींची खरी ओळख ही समाजाला होत दिली नाही. हे न होण्याच्या मागे एकच मोठं षडयंत्र होतं की सामाजिक परिस्थितीमध्ये आपला पगडा कायम राहावा आणि आपली घडी विस्कटू नये या पद्धतीनं. मग त्या पद्धतीनं त्यांनी अनेक कुटील कारवाया करत राहिले आणि आजही त्या कुटील कारवायांचे परिणाम आपल्या डोळ्यासमोर नाचत आहेत. मग या सगळ्या गोष्टीमध्ये गांधीजींनी दिलेला अहिंसा हा परमोधर्म हा मंत्र कुठे गेला? 1984च्या दंगलींमध्ये हा मंत्र गांधीजींचा मंत्र त्या गांधीजींच्या अनुयायांना काय आठवला नाही का? किंवा दुसऱ्याच्या इथं तुम्ही हस्तक्षेप केल्यानंतर मिळालेली शत्रुता तुम्हाला कशा पद्धतीने सतवते याचं प्रत्यक्ष उदाहरण प्रत्येक ठिकाणी मिळालंय आपल्याला. तरी गांधीजीच्या या विचारांना आपण तिलांजलीच दिली ना. किंवा जय जवान आणि जय किसान हे म्हणून सामाजिक परिस्थितीमध्ये त्या पाकिस्तानला गुडघ्यावर झुकवणारे लाल बहादूर शास्त्री हे पुन्हा का आपल्याला पाकिस्तानला गुडघ्यावर आणता नाही आलो? अनेक ठिकाणी ठीक आहे युद्ध जिंकली, पण युद्ध जिंकल्यानंतर जी परिस्थिती बदलायला हवी होती ती परिस्थिती बदलली का? ही परिस्थिती न बदलण्याच्या मागे कारण आहे की आपलं दुटप्पी जीवन, आपले दुटप्पी वागणं आणि या दुटप्पी वागण्याचे परिणाम देशवासियांना नेहमी होत आलेले आहेत. त्यामुळं आज या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं ही गोष्ट पुन्हा मी तुम्हाला स्मरणात आणून देतोय की सामाजिक परिस्थितीमध्ये जगताना या गोष्टींची भूमिका आणि तुमचे जीवन हे खूप मोठ्या पद्धतीनं त्याच्यावर परिणाम ठरवत असतं. आणि परिणाम घडवण्यासाठी तुम्हाला समाजाशी तुमची नाळ जोडणं हे गरजेचं आहे.
त्यामुळे मित्रांनो, या 2 महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा सामाजिक जनचेतना तुम्हाला जगवायची असेल ना, सामाजिक भूमिका तुम्हाला मांडायची असेल ना, तर तुम्हाला समाजाच्या पद्धतीनेच जगावं लागेल. एवढंच बोलतो.